नमस्कार मंडळी. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत नवीन वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. काहीच दिवसापूर्वी एजेची पहिली पत्नी अंतरा जहागीरदाराच्या कुटुंबात परतली आहे. तिच्या येण्याने लीला आता घरातून बाहेर जाईल अशी आशा सुनांना वाटत आहे. या सगळ्यात आजी मात्र लीलावर प्रचंड प्रेम करते, तिला जपते. अभिराम व लीलाचे नाते टिकावे यासाठी प्रयत्न करते. आता मात्र मालिकेत ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की किशोर दुर्गाला एक फाईल देतो आणि तिला म्हणतो, रिपोर्ट्स तुझ्यासमोर आहेत. लीला कधीही आई होऊ शकत नाही हे 100% खरं आहे. दुर्गा, तुला आता हे रिपोर्ट्स आजीच्या समोर नेऊन ठेवायचे आहेत. तिला नातवंड बघायची खूप घाई झाली आहे, पण आता हे रिपोर्ट्स बघून आजीला एवढा मोठा धक्का बसेल की तिच्या मनातील लीलाबद्दलची सगळी प्रेम निघून जाईल. किशोरच्या सांगण्यावरून दुर्गा ती फाईल आजीच्या कपाटात ठेवते. आजी ती फाईल पाहते, तिला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे लीला देखील रडत असल्याचं दिसत आहे. हा प्रोमो शेअर करत असताना झी मराठी वाहिनीने लीला कधीच आई होऊ शकत नाही असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान नुकतेच एजेने किशोरकडे बिझनेसची जबाबदारी दिल्याचे पाहायला मिळते. तो एजे विरुद्ध काय कट करणार, तसेच आता आजीसमोर लीलाचे हे सत्य आल्यानंतर ती लीलाला दूर करणार का? मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.